19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्तानं आज गडिंग्लज नगरपालिकेमध्ये सर्व जाती, पक्ष, संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मीटिंग घेण्यात आली. कालावधाप्रमाणे आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये शिवजयंती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आणि अतिशय उत्साहामध्ये गडिंग्लज शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या सर्व पक्षातल्या अजितदादांच्या दुःखद निधनामुळे महाराष्ट्रामध्ये यावर्षी शिवजयंती अतिशय मोठ्या प्रमाणात करणारी मंडळं सुद्धा ही साध्या पद्धतीने करायला लागलेली आहेत आणि त्यामुळं आपण काय करावं वगैरे घेऊन येणार त्यांचं तेवढं तर स्वागत तिथं व्हायला पाहिजे. बाहेरचे लोक कोण आले लहान मुलं असतात त्यांना काय माहित नसतं या उत्साहाच्या वरात ते करतात तर त्यांचं स्वागत तेवढं करायला काय हरकत नाही असं मला. डुप्लिकेट फुलं आपण वापरतो त्या टायमाला फुलं ओरिजिनलच वापरतो. दरवर्षी फुलं ओरिजिनल लावायची. काय येईल ते खर्च त्याला काय म्हणजे काय होईल ते गोळा नाही तर आम्हाला सांगा कॉन्ट्रीब्युशन आम्ही कॉन्ट्रीब्युशन द्या पण पूर्ण ओरिजिनल फुलं लावायची. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळं यंदाची शिवजयंती ही अगदी साधेपणानं मिरवणूक विरहित करण्याचा निर्णय यावेळी सर्वांमध्ये घेण्यात आला. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लौकिक तर जगात तर आहेच. यांची जयंती आपण दर वेळेला मोठ्या प्रमाणात शहराच्या वतीनं करतच आलोय. पण यावेळेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं दुःखद निधन झालंय. शासनानेही बऱ्यापैकी सर्व कार्यक्रम साध्या पद्धतीनं करायला सुरुवात केली आहे आणि वारून पण खूप दिवस झालेले नाही. त्यामुळे यावर्षीची जी शिवजयंती आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन, अभिषेक हे धार्मिक जे विधी आहेत ते करून त्यांना हार अर्पण करून यावर्षी ते अत्यंत साध्या पद्धतीनं साजरे केलं तर बरं होईल. कारण सगळ्यांनाच म्हणजे कोणत्या पक्षाचं असं नाही, अजात शत्रू असलेल्या माणसाचं आणि एक चांगला कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री वारल्यामुळं महाराष्ट्रात शोककळा आहे. त्यामुळे यावेळची ही जयंती अतिशय साध्या पद्धतीने करावी असं मला वाटतंय. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.